जय महाराष्ट्र मित्रांनो. ऑफिसवरून आलो भाई, डायरेक्ट झोप काढली. एक दुकानामध्ये गेलो होतो, अचानक बघतो ते बारका रिक्षा कसं चढलाय बघा. लहानपणी मी पण असले जाम कांड करून मार खाल्लाय भाई. डायरेक्ट दुकानावरती आलो, मग आतमध्ये काय कालूराम बसला होता आपला. अनिकेत भाव आलता भाई आपल्याला भेटायला. मग काय भावाला आणला जरा फिरवून इकडं. दुकानामध्ये नवीन सोडा आला भाई, गोटी सोडा. बोललो ट्राय करून बघूया कसं काय विषय आहे ते. तर भावानो, आपल्या भावाच्या दुकानामध्ये नवीन सोडा आला आहे. त्याचं नाव आहे ढब सोडा. गोटी सोडा पहिला याचा, आता एवढा मोठा ढब आहे त्याच्यामध्ये. याचं मी रिव्हिलिंग करतो, अनबॉक्सिंग. ओके, तर तुम्ही साऊंड ऐकायला घेऊ. मला पिवळा ढब भेटलाय, सवऱ्याला मग निळा ढब भेटलाय. ते मी टेस्टिंग करून सांगतो मला. चांगला आहे. कितीला आहे? कितीला आहे रे? 20 30 नाही. कुणी येऊन पिऊ नका, कुणी 30 नाही. 10 वाली दुसरं काहीतरी प्या. जोडून डायरेक्ट मंचुरियन घ्यायला आलो. इकडे गरम गरम मंचुरियन भाई निघत होते. मंचुरियनला काय जास्त वेळ लागणार होता. डायरेक्ट आलो मग इकडे मदनीला बिर्याणी घ्यायला. बिर्याणी घेऊन डायरेक्ट लक्ष्मीला आलो इकडे हॉटेलला. भाजी घ्यायची होती आपल्याला. गर्दी तर जाम होती इकडे. मग अनेकच भाऊने आईस्क्रीम आणलेला भाई. या हॉटेलवरून कधी तुम्ही होम डिलिव्हरी मागू नका भाई. संध्याकाळच्या टायमाला तर भाई 1 तास तरी जातो ऑर्डरला यायला. म्हणून आम्ही पण डायरेक्ट पार्सल घ्यायला चालू होतो इकडे. जाता जाता बघतोय तर भाई इकडे सुम्या भाई बसला होता आईस्क्रीम घात. दुरून कॅमेरा टिपला भाई त्याला. डायरेक्ट आलो घरी. घरी कोण नाही त्यामुळे मग काय भावांनी आम्ही एका ताटात घेतलं भाई. भांडी बिंडी बोललो कोण धुवायचं आता. मग काय अनेकच भाऊने टाकला एक घास. पहिल्यासारखी भाई भाजीला टेस्ट नाही राहिली. प्राइस पण वाढवले भाई आणि टेस्ट पण एवढे काय खास नाही दिली आज. पण भाई मदनीची बिर्याणी भाई एकदम टॉप होती भाई. मटन बिर्याणी. जेवण वगैरे करून मग चालला भाऊ आपला घरी. भावाला जाऊ द्या घरी. तुम्ही तेवढा फॉलो बिलो करून घ्या, लाईक बी करा, कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.